गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एका कॉलेजमध्ये एक मुलगा असतो, शूटर असतो, तो नेमबाज. खूप चांगला असतो, नेहमी सगळ्या स्पर्धा जिंकतो. सगळ्या कॉलेज, इंटर कॉलेजिएट सगळ्या स्पर्धा त्याने जिंकलेल्या असतात. एकदा कुठल्या तरी स्पर्धेसाठी जायचं असतं म्हणून सगळ्या कॉलेजची टीम त्याला घेऊन जातात आणि खूप चेअरअप करत असतात. खूप सगळे राऊंड्स होतात आणि तो जिंकत जिंकत जातो. तिथे दुसऱ्या कॉलेजचा एक मुलगा असतो. ह्याचं नाव संजय, त्याचं नाव गणेश. तर त्या प्रिन्सिपल जे असतात त्याच्या कॉलेजचे, त्यांना तो मुलगा म्हणतो दुसऱ्या कॉलेजचा, की यावेळेला तर मी संजयला हरवेनच. तर ते प्रिन्सिपल गालातल्या गालात हसतात. त्यांना माहीत असतं कारण संजयला कोणी हरवू शकत नाही. स्पर्धा सुरू झाल्यानंतर जेव्हा म्हणजे एलिमिनेशनच्या नंतरची जेव्हा स्पर्धा सुरू होते, तेव्हा एलिमिनेट होत होत हे दोघंच उरतात फायनल राऊंडसाठी. आणि जेव्हा तो दुसऱ्या कॉलेजचा जो गणेश असतो तो येतो, त्याची जेव्हा टर्न असते तेव्हा 3 राऊंड्स असतात. त्यात पहिला त्याचा हिट बरोबर होतो, दुसरा चुकतो आणि तिसरा पुन्हा होतो. त्याच्यानंतर संजय येणार असतो. सगळं कॉलेज चेअरअप करायला लागतं. सगळ्या दुसऱ्या कॉलेजचे वगैरे पण त्याला चेअरअप करतात. तो येतो आणि पहिला त्याचा चुकतो हिट, दुसराही चुकतो, तिसराही चुकतो आणि तो हारतो. सगळ्यांना काही कळतच नाही की संजय कसा काय हारला. सगळेजण त्याला कॉलेजचे सर खूप विचारतात, काय झालं काय झालं. तो काही सांगत नाही. मग नंतर त्याचे जे कोच असतात ते त्याला विचारतात, काय झालं होतं नेमकं. तो म्हणे, सर काल जेव्हा एलिमिनेशन राऊंड झाले त्याच्यानंतर मी तो जो गणेश आहे त्याला कोणाशी मित्रांशी बोलताना पाहिलं की यार ही स्पर्धा जिंकते, ही खूप मोठ्या रकमेची स्पर्धा आहे. ही स्पर्धा जर का मी जिंकू शकलो तर मला कॉलेजची फी भरता येईल आणि मला शिक्षण कंटिन्यू करता येईल. मग मी 7-8 लोकांना विचारून खात्री करून घेतली की खरंच याची परिस्थिती अशी आहे का. आणि जेव्हा मला कळलं की याच्याकडे खरंच फी भरायला पैसे नाही या पुढचे, तेव्हा मी हा निर्णय घेतला. कसं असतं की कधी-कधी कुठे हारायचं किंवा कुठे हार मानायची सन्मानाने, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, हा जेव्हा सेन्स येतो, तो मुलगा म्हणतो की माझ्या हारण्याने जर का त्याचं शिक्षण पुढे चालू राहणार असेल आणि त्याच्या आयुष्याला उभारी मिळणार असेल, तर सर मी हारायला तयार आहे. जिंकतो मी कधी शकतो. त्याच्यामुळे माझी तयारी आहे जिंकण्याची, पण त्या मुलासाठी मी आज मागे आलो. पूर्ण कॉलेजला ते सर सांगतात, त्या कॉलेजसमोर त्याला फेलिसिटेट करतात, त्याचा सन्मान करतात. कसं असतं, मुलांना सांगायला खूप छान गोष्ट आहे. जिंकायची पूर्ण शक्यता असते, पूर्ण आपण स्वतःला इक्विप करायचं, तयार करायचं, पूर्ण आपला जोर लावायचा. पण जर का वेळ आली, आयुष्य जगताना पण एक स्टेप मागे आपल्याला जर का येता आलं सन्मानाने, तर त्यात आपला जिंकणं असतं किंवा त्यात जास्ती आनंद असतो. जिंकू तर आपण कधीही शकतो. जिंकण्याच्या सगळ्या शक्यता वाढवायच्या. पण कधी हार मानायची वेळ आली तर कमीपणा न मानता सन्मानाने एक स्टेप कोणासाठी, नात्यासाठी, आपल्या जोडीदारासाठी, आपल्या फ्रेंड्ससाठी मागे यायची तयारी पाहिजे. स्टे बेस्ट. आय लव्ह यू ऑल.